नमस्कार, माझं नाव संकर्षण कराडे. 1/3 च्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं फार मनापासून स्वागत करतो. सगळ्याच भागांमध्ये मी तुमचं मनापासूनच स्वागत करतो, पण आज मनापासूनचं स्वागत हे फारच मनापासून येतंय. त्याचं कारण काय, काही गोष्टीनं ह्या एकमेकांशी जोडलेल्या असतात. आई म्हणलं की बाबा येतं, आंबा म्हणलं की हापूस येतं, सचिन म्हणलं की विनोद कांबळी येतो, गावस्कर म्हणलं की अजून काहीतरी येतं. अशा गोष्टी जोडलेल्या असतात आणि तो विजोड कधी होऊ शकत नाही. तसं मराठी रंगभूमीवरती एक अशी जोडी आहे, जी जोडी कायम जोडी म्हणून पाहायला इतकी मजा येते, एवढा आनंद मिळतो, आणि ती जोडी म्हणजे कविता लाड मेढेकर आणि प्रशांत दामले. तर या जोडीचं फार मनापासून स्वागत. थँक्यू. सरांचं स्वागत करायची आज काही गरज नाही, कारण त्यांच्यासाठीच हा कार्यक्रम चालू आहे. म्हणजे ज्या बटूची मुंज आहे त्यालाच अरे या 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 म्हणण्यासारखं. पण जोडीने आल्यामुळे तुमच्या दोघांचंही फार मनापासून स्वागत. थँक्यू संकर्षण. कार्यक्रमात पुढे जाऊया, पण त्याआधी तिसरी घंटा असं मी तुमच्या हाताने द्या, कारण तुम्ही पाहुणे आहात. ओ धन्यवाद. कसं हे झालं की आमचा फील येतोय, तुम्हाला माहिती. हो, चला चला आता तिसरा प्रयोग सुरू करूया. प्रयोग सुरू करायचा आहे मला. जे गाणं तुमच्यासाठी सरांनी म्हणलंच पाहिजे त्या गाणं. किती वेळा ती परी अस्मानीची, ती परी अस्मानीची, ती परी अस्मानीची, ती परी अस्मानीची. बाकी सगळं स्टेजवर. पुढचं गाणं ऐकायचं असेल तर प्रयोग बघा. पुढचा प्रयोग आहे आमचा. प्रशांत लगेच जाहिरात पण करेल. बाकी सगळे स्टेजवर हे ऐकूच आलं नाही. मला असं ऐकवलं की इतने पैसे मी इतने दिले. तुम्ही आता असं म्हणाले की किती वेळा, खरंच किती वेळा गायलं तुमच्यासाठी गाणं? खूप वेळा. म्हणजे ऑलमोस्ट आधीचे तुझे आधीचे 850. 850 त्याच्यानंतर 150 गेले की म्हणजे 1000 तिकडे झाले, आणि आता एक 520 1,500 वेळा. कधी झाली तुमची पहिली भेट प्रशांत दामलेंची? पहिली भेट मला आठवत. पहिली भेट सांगायचं का आपण ते नाटकाबद्दल? मी जे नाटक नाही म्हटलं. कुठलं? प्रियतमा रे. प्रियतमा. सो मी जेव्हा नाटकात काम करायला सुरुवात केली, सुंदर मी होणार हे माझं पहिलं नाटक. अर्थात प्रशांत दामले तेव्हाही मोठा स्टारच होता, आणि म्हणजे सॉलिड असं मस्त खूप धोधो प्रयोग करणारा विक्रमवीर वगैरे असाच होता. त्याच्याबरोबर मला एक नाटक विचारलं गेलं होतं रत्नाकर मतकरींचं, प्रियतमा. आणि पण अगेन माझा ऍटिट्यूड असा होता की प्रशांतची जरी मी फॅन होते तेव्हाही असं नव्हतं की मी करिअरच्या बाबतीत अशी काही नव्हते की मला आता करिअर करायचं. इन द सेन्स एक नाटक झालं होतं की 2 नाटकं झाली होती, आणि हे नाटक विचारलं जेव्हा प्रियतमा, तेव्हा मला नाही आवडलं ते नाटक पहिल्या वाचनात. आता ते वाचन म्हणजे झालं होतं मतकरींच्या घरी, सुयोगचं नाटक, प्रशांत दामलेच्या ऑपोजिट. तर मला आठवतं सुधीर भट आमचे प्रोड्युसर चिडले होते, काय म्हणजे याला काय अर्थ आहे, तिला आवडत नाही म्हणजे काय, जाऊ दे. विजय केंकरे म्हणाला की नाही नसेल आवडलं, आणि विजयला म्हटलं विजय मला खरंच नाही आवडलं. तर तो म्हणाला ठीक आहे, हरकत नाही, नको करूस, काही प्रॉब्लेम नाही आवडलं तर नाही आवडलं, त्याला काहीच करू शकत नाही. सो प्रशांतची आणि माझी पहिली भेट तशी जी झाली ती नकार घंटे